नमस्कार, मी राहुल कुलके, NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. हे छान आहे की तुम्ही तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर करताना तेव्हा वाद कमीत कमी होतात. आता हे बघा ना, हे जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे. आप दिल्ली से हैं बेसिकली, यू आर फ्रॉम दिल्ली. विच कंपनी? Infoclap Solutions Private And Limited. for how many districts you are working for? We are working in 12 districts now. And what sort of work you have been doing? We are doing in Pune city, Nagpur city. No, but what sort of work? We are doing complete ground management, RFID, short put, and complete ground event data management. Digital PST also we are doing. ग्रेट. सो हे जे त्यांनी सांगितलं इंग्रजीमध्ये त्याचा मराठी अर्थ बघा ह्या मार्कशीटवरती तुम्हाला दिसेल. इथे ज्या कोणी साहेब तुम्हीच सांगा ना, गिरी गोसावी साहेब. तर हे जे आहे ते कसं वर्कआउट होतं? याच्यामध्ये भरतीच्यासाठी पोलीस भरती चालकांसाठी जी भरती आहे आता सध्या सुरू हो सध्या सुरू असलेली याच्यामध्ये 1600 मीटरचं रनिंग आहे. जे त्यांचं जे मार्कशीट या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी टोटल 4 राऊंड घ्यायचे आहेत. इकडे असं दाखवू आपण. हां तर हे 4 राऊंड्स त्याच्यामध्ये त्यांनी घेतले पाहिजे. म्हणजे टोटल लॅप्स आहेत म्हणजे किती राऊंड्स आहेत. त्याच्यानंतर CL म्हणजे ॲक्च्युली कम्प्लिटेड किती केलेले आहेत आणि स्टार्टिंग टाईम आहे त्याच्यामध्ये एंड टाईम आहे आणि नेट टाईम आहे आणि समोर त्याच्या त्या लॅप्सप्रमाणे त्याला किती वेळेत केलं आहे त्याप्रमाणे मार्क्स आहेत आणि डिटेल मार्कशीट याच्यामध्ये रनिंगचं त्याचं जनरेट होत आहे. पण वाद कसे टळणार याच्यामुळे? याच्यामध्ये फारच तंतोतंत सगळं येत आहे त्याच्यामुळे वादाला याच्यामध्ये कुठेही जागा नाही. बरं झालं तुमचा ताण कमी झाला. निश्चितपणे तर ते थोडंसं टेक्नॉलॉजीचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा झाला आणि आहे. यासारखी कुठली टेक्नॉलॉजी हे पण काय आहे जरा हे पण सांगा. हे काय? हे सेन्सर आहे. हा सेन्सर आहे. म्हणजे सेन्सरवरतीच RFID म्हणून साठी जी टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यानुसार या ठिकाणी अगदी ॲक्युरेट टाईम या ठिकाणी त्याचा नोंदवला जातो. म्हणजे एखादा उमेदवार ज्या ठिकाणावरून जरी पाठीमागं एकामागे एक असं जरी पाठीमागे उभा राहिले तरी देखील तो ज्या वेळेला ही लाईन क्रॉस करेल त्यावेळेपासून त्याचं स्टार्टिंग टाईम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याचं एंड टाईम पण त्यावेळेला तो लाईन क्रॉस करेल त्याच वेळेला होईल. त्याच्यामुळे टायमिंगमध्ये ॲक्युरेसी आहे. विदिन सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद अशा प्रकारची या ठिकाणी. अरे मस्तच आहे. कोणाच्या मनात संशय राहू नये. आप दिल्ली से हैं? हाँ जी सर. और कंपनी का नाम जो है वो? कंपनी सर Infoclap Solutions Private Limited. ये मुझे बताइए, जो विस्तार से बताइए, क्योंकि जो लोग आपको देख रहे हैं उनके मन में बहुत सारे सवाल है. हाँ जी सर. हाँ, तो इसमें क्या हो रहा है अभी? सर इस ये ना सर ये UHF RFID टेक्नोलॉजी रेस टाइमिंग सिस्टम है. इसमें सर जैसे यहाँ पे ये सर हमारे सेंसर्स लगे हुए हैं यहाँ पर. ये एग्जैक्ट स्टार्ट लाइन है. जैसे ही कैंडिडेट स्टार्ट लाइन क्रॉस करेगा वैसे उसका टाइम स्टार्ट हो जाएगा और जैसे ही फिनिश करेगा वैसे ही फिनिश टाइम आ जाएगा. एंड एवरी लैप टाइमिंग में लैप टाइम मीजर होता है. जैसे 4 मीटर ट्रैक है तो एवरी राउंड में 1 लैप कंप्लीट होगा, 4 मीटर कंप्लीट होगा. ऐसे करके टोटल 600 मीटर कंप्लीट करने के लिए 4 लैप कंप्लीट करने पड़ते हैं. और ये वाटर प्रूफ टेक्नोलॉजी है. तो जो रनिंग हो रहा है हाँ जी, इसका हर सेकंड का second माइक्रो सेकंड का भी fraction आपके of पास second. रिकॉर्ड हो रहा है. 1 आउट ऑफ 1000 सेकंड का हमारे 1 आउट ऑफ 1000? हाँ जी, 1 आउट ऑफ 1000? सेकंड. हाँ जी, विद इन मिली सेकंड का Within रिकॉर्ड है. millisecond तो इसमें हमारे कोई पास मतलब कोई- डाउट किसी के मन में रहने की बात नहीं है. किसी के मन में कोई डाउट. तो ये गिरी गोसावी साहब ने जो बताया इसके मुताबिक यहाँ पे किसने कितने राउंड किए हैं, किस तरीके से किए हैं, तो सब उसमें. हाँ, और सब आप- इसमें आप जैसे पूरे total- पूरे 12 जिले में काम कर हाँ रहे हैं. जी, टोटल लैप्स आ रहे हैं. कितने लैप कंप्लीट करने हैं रिक्वायर्ड हैं. कंप्लीट लैप कैंडिडेट ने कितने लैप कंप्लीट किए. जैसे फर्स्ट कैंडिडेट ने 4 लैप कंप्लीट किए 5 मिनट 37 सेकंड में. ये स्टार्ट टाइम है. लास्ट में देखो सर ये मिली सेकंड है. हमने 1 डिजिट तक राउंड ऑफ लिया 600 मीटर में. एंड एंड टाइम 11.4 मिली सेकंड में फिनिश हुआ है. नेट टाइम 5:37 एंड विद मार्क्स इंस्टेंटली रिपोर्ट जनरेट होता है सर हमारे सिस्टम से. ते मी रेस कंप्लीट होने के विद इन अ मिनट रिजल्ट्स जनरेट हो जाते हैं विद मार्क्स सब सिस्टम. व्हिडिओ रेकॉर्डिंग तर काय जुनीच पद्धती आहे. आपण हा, व्हिडिओ 4-5 रेकॉर्डिंग- वर्षापेक्षा जास्त काळ झाला. बरोबर आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग तर चालूच आहे. पॅरलल व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील आपलं चालू आहे. समजा त्या एखाद्या कॅन्डिडेटला आणावं जरा इकडे. एकच मिनिट फक्त त्यांना परत पुढे घ्या त्यांना फक्त. हां, समजा एखाद्या कॅन्डिडेटनी जर समजा मिनिट फक्त. त्याच्यामध्ये हां, एखाद्या कॅन्डिडेटनी जर त्याच्यामध्ये शंका उत्पन्न केली की मी मागे होतो पुढे होतो तर निश्चितपणे कॅमेऱ्याचा उपयोग होईल. राईट. हां परंतु त्याचा अद्यापपर्यंत कोणीही तशी शंका त्याच्यात आतापर्यंत व्यक्त केलेली नाही. श्री पंकज देशमुख जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना मी हे सगळे प्रश्न विचारणार आहे आणि मी त्यांच्याबद्दलची एक माहिती वर्तमानपत्रात वाचली की तुम्ही मानवी हस्तक्षेपाशिवाय, म्हणजे ही फारच मोठी गोष्ट झाली, ही सगळी भरती प्रक्रिया करताय. हो, ह्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप ठेवला नाही. टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे
आजपासून आपली जी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामध्ये 1600 मीटरचं रनिंग आणि गोळाफेक हे 2 इव्हेंट्स आहेत. ही चालकांची भरती प्रक्रिया आहे. सो ह्या इव्हेंट्स त्या दोन्हीही इव्हेंट्समध्ये आपण RFIDचा वापर करतो आहे. व्हॉट इज RFID? RFID इज रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग. ग्रेट. सो ह्या RFIDचा वापर करून सेन्सर्सचा वापर करून आपण अगदी मिलीसेकंड मायक्रोसेकंड्सपर्यंत त्या विद्यार्थ्याने जे काही त्याचं टायमिंग घेतलेलं आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि तसे त्याला गुण जे आहेत ते देण्यात येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही मग ह्याचा हे जे काही काय आपण ह्याला बीब म्हणतात. ह्यामध्ये ती RFIDची चिप आहे आणि ही जी आहे ही पोलीस भरतीचा आमचा हा चेस्ट नंबर आहे. राईट. हा युनिक चेस्ट नंबर आहे आणि ह्या ज्या बीब्स आहेत ह्या रियुजेबल आहे आणि हा युनिक चेस्ट नंबर ह्या बीबसोबत त्या इव्हेंट पुरता लिंक करण्यात येतो. राईट. त्याचे रिझल्ट जनरेट करण्यात येतात आणि त्या विद्यार्थ्यांना अत्यंत पारदर्शकपणे त्यांचे रिझल्ट्स तिथेच डिक्लेअर करण्यात येतात आणि त्यांची सही घेण्यात येते. सिमिलरली आपला जो गोळाफेकचा इव्हेंट आहे तिथे सुद्धा टेपनी मोजताना पण बरेचदा काही एरर राहू शकतो. एक ह्युमन एरर आपण कधी रूल आउट करू शकणार नाही म्हणून तिथे आपण लेझरचा वापर करतो. लेझरचा? हो. आणि ती लेझरची जी एक डिव्हाइस आहे ते लेझरचा गन थ्रोईंग पॉईंटवरनं जिथे त्याचा गोळा पडला आहे तिथे एक बोर्ड आहे. त्या बोर्डवर ती लेझरची बीम गेली म्हणजे स्ट्रेट गेली की तो एक्झॅक्ट डिस्टन्स जे आहे ते पण आपल्याला मस्तच आहे. म्हणजे तुमचा मायक्रो मिलियन्समध्ये तुमची मिलीमध्ये त्याची ॲक्युरेसी आली. त्याची ॲक्युरेसी आली जेणेकरून विद्यार्थ्यांचा ह्या पूर्ण प्रक्रियेवर जो विश्वास आहे तो द्विगुणित व्हावा आणि आपण त्यांच्यासाठीच ही भरती प्रक्रिया करतो आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीनं करतो. पण मग ही यावर्षी त्यात तुम्ही थोडंसं आणखी एनहान्स केलं आहे हे की यावर्षीच इंट्रोड्यूस केलं आहे? नाही, ह्या टेक्नॉलॉजीज होत्याच पण आम्ही यावर्षी RFIDs तर मॅरेथॉन रनिंग आणि इतर रेसेसमध्ये वापरतात पण गोळाफेकच्या इव्हेंटमध्ये पण अर्धा सेंटीमीटरचा पण अंतर राहू नये ह्याकरता आम्ही ते ग्राउंड सर्टिफाय करून घेतलं आहे. तिथे लेझरचा वापर केला. RFID आत्ता ह्या वर्षी इंट्रोड्यूस केलं की ते गेल्या वर्षी पण ह्यापूर्वी पण ते वापरण्यात होतच. राईट. सो म्हणजे आणि दोन्ही इव्हेंट्समध्ये आता कुठल्याही प्रकारचा ह्युमन इंटरव्हेन्शनही राहत नाही त्याच्यामुळे काही चॅलेंज किंवा काही डाऊट्स असा प्रश्नच राहत नाही. मला जरा पोलीस अधीक्षकांना अशी विनंती करणं फार अप्रस्तुत वाटतं की जरा आणखी आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा. आपण थोडंसं पुढे जाऊ. आणखीन एक गोष्ट अशी घडते मला येते की बऱ्याच वेळेला अफवा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर तुम्ही त्याला ट्रॅक करताय लोकांनी बळी पडू नये म्हणून. आम्ही त्याकरता ह्यांच्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नये. बरेचदा काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो किंवा असं सांगण्यात येतं की आम्ही तुझी भरती करून देऊ आम्हाला भेट. अनेक ह्यामध्ये एजंटगिरी किंवा दलाली करणारे ही एलिमेंट्स आहेत. तर त्यास मला आपल्या निमित्तानं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हेच आवाहन करायचं आहे की इतक्या पारदर्शक पद्धतीनं हे सगळं चालू आहे तर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मॅनिप्युलेशनला काहीही स्कोप नाही. आपण काही नंबर फ्लोट केलेत की ह्या नंबरवरती? हो, आपण एक व्हिजिलन्सचं एक युनिटच इथे उभारलं आहे. आमचे ॲडिशनल SP त्याचे प्रमुख आहेत आणि ते नंबर्स 112 आणि आमचा कंट्रोलचा नंबर हे जे आहेत जर कोणाला असं आढळलं तर त्यांनी त्यावर आतापर्यंत असं काही आलेलं? आजचा पहिलाच दिवस आहे अद्यापपर्यंत तरी असं काही तक्रारी नाही. हे ते सेन्सर आहे ज्याच्यात हे ते सेन्सर राईट. आणि ही दिल्ली स्थित असलेली कंपनी ही ती कंपनी आहे आणि ते मॅरेथॉन आणि हे इव्हेंट्स रिक्रुटमेंटचे इव्हेंट्स ते मोठ्या प्रमाणावर करत असतात आणि ती कंपनी जी आहे ते अगदी मायक्रो सेकंडपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करून मार्क्स अलोकेट करून देते. आणि रिटर्नमधला जो गोंधळ मागं काही परीक्षामध्ये आपण बघितला होता तो तर यावर्षी होण्याचा काही चान्स नाही आहे कारण आपण 1:10 अशा स्वरूपात हे विद्यार्थी घेतोय. म्हणजे एक जर जागा असेल तर त्यासाठी 10 विद्यार्थी घेतोय आणि ती परीक्षा सुद्धा अत्यंत पारदर्शक पद्धतीनं करण्याचं नियोजन. त्यामध्ये जे OMR शीट्सचा वापर करू ऑब्जेक्टिव्ह असेल आणि त्या सगळ्या याच्यावर ती OMR शीट्स लगेच स्कॅन होतील जेणेकरून कुठल्याही मॅनिप्युलेशनला काही स्कोप राहणार. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप आभार आहे तुझं. मला खात्री आहे एक प्रश्न राहिला. हे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की चिखल झाला तर काय करायचं? नाही, चिखल झाला किंवा असं काही झालं. आज सकाळी पण थोडा पाऊस झाला अगदी शिरवा जसा येतो तसा पाऊस झाला परंतु आम्ही थांबवलं आहे
आणि जेव्हा आम्हाला जर ग्राउंड जर फिट आहे असं वाटत नाही त्याशिवाय आम्ही उतरवणार नाही. त्यासोबतच आम्ही विद्यार्थी जे उमेदवार आहेत त्यांचे व्हिडिओग्राफी पण करून घेतो की तुम्ही जे आहे तुम्हाला वाटत असेल ग्राउंड तर पळा, अदरवाईज आम्ही तुम्हाला पुढची तारीख वाढवून सुद्धा देऊ. मग हे व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊन गेलं. हो हो, आम्ही त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतो आहे की जर तुम्हाला वाटत आहे की ग्राउंड हे बरोबर नाही आहे, माझा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो, असं जर वाटत असेल तर ते त्याचा पण फीडबॅक देतात. थँक्यू सो मच. थँक्यू. NDTV मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, पुणे.